नमस्कार, भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रतिनिधी आकाश जळके। आज अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत अंमलबजावणी व प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी चक्का-जाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्राचार्य साईनाथ कुंडकर, भालचंद्र भोजने, ॲडव्होकेट लक्ष्मण गायके, इंजिनियर बाबासाहेब भोजने, रामभाऊ लांडे व ॲडव्होकेट भावले यांनी मार्गदर्शन करत शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर धनगर समाजाचे संघर्ष नेते दीपक बोराडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आज या आमरण उपोषणाचा 15वा दिवस आहे। बांधवांनो, एक दिवस उपवास केला तर माणूस गळून जातो। त्या माणसानं धनगर समाजाच्या न्यायासाठी अन्न सोडलेलं आहे। त्या आमरण उपोषणाची, त्या त्यागाची आपल्याला आठवण राहावी म्हणून आपण या ठिकाणी अंबड येथे रास्ता रोको करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची गादी सांभाळणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहूंनी 1702 ला कागल संस्थानामध्ये त्यांनी आरक्षण दिलं की बलवान माणसाच्या सोबत जो गरीब माणूस आहे, ज्याच्या पोटामध्ये अन्न नाही, ज्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत नाही, त्या माणसाला आपण संधी दिली पाहिजे म्हणून छत्रपती शाहू राजानं या देशामध्ये पहिलं आपल्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं। 1938 ला एक ब्रिटिश अधिकारी, स्टार्क नावाचा अधिकारी या देशामध्ये आला। त्यानं या देशातल्या 6000 जातींचा अभ्यास केला। तो भारताच्या कानाकोपऱ्यात फिरला आणि त्यांनी सांगितलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्य येणार आहे। लोकशाहीच्या पद्धतीनं लोकांना न्याय द्यायचा असेल तर या देशातल्या सामाजिक मागास असलेल्या लोकांचे वर्ग तयार केले पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगात सुंदर असं या देशाला भारतीय संविधान दिलं। 444 कलमाचं संविधान लिहिलं। या संविधानामध्ये 340, 341, 342 अशी 3 कलमा आरक्षणाची दिली। बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिल्यानंतर बाबासाहेबाच्या मृत्यूच्या वर्षी 1956 ला एसटीची यादी तयार झाली। एसटी आरक्षणाची यादी तयार झाली। सामाजिक मागासलेपण कसं दूर करायचं तर या देशातल्या तमाम ओबीसी, एससी आणि एसटी जमातीतल्या जातीतल्या लोकांना संधी दिली पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससीला 13%। मित्रांनो, मागील 15 दिवसापासून दीपक भाऊ उपोषण करत आहेत। रात्री दीपक भाऊ बेशुद्ध झाले होते, त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे, तरी या सरकारला काही भान नाही। जसं लोकमान्य टिळक म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, तशी मानायची आपली वेळ आलेली आता। 2014 मध्ये सध्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बारामतीला येऊन स्वतः सांगितलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, आमच्याकडे गाडीभर पुरावे। तर मला एक सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना या माध्यमातून विचारायचं आहे की ती गाडी कुठे गेली, ते पुरावे कुठे गेले? आपण कधीही भेटलो, आपण कधीही बोललो, कधी आरक्षणाचा विषय निघाला की आपलं एक ठरलेलं टिपिकल वाक्य असतं की आमचा अभ्यास चालू आहे। अरे मग 2014 ते 2025 11 वर्ष आपण का झोपले होते का कुंभकर्णासारखं झोपेचं सोंग घेतलं होतं? त्या समाजाच्या समोर येऊन सांगावं।
वारंवार दीपक भाऊ सांगतात की बाबा तुम्ही 2014 मध्ये आश्वासन दिलं होतं आणि नसाल दिलं तर तसं सांगा की मी चुकीचं आश्वासन दिलं होतं, मी समाजाची माफी मागतो की माझ्याकडून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. कसं तरी एकदा क्लिअरिफिकेशन करावं. काहीतरी थातूरमातूर समित्या नेमायचा, वेळ काढूपणा करायचा, हा प्रकार वारंवार या माणसाकडून होत चाललेला आहे. त्याच्यामुळं आता आपल्या मल्हार योद्धेने आपल्या जीवाची प्राणाची बाजी लावलेली आहे. त्यासाठी समाजाचं आपलं कर्तव्य आहे की आपण सुद्धा समाजासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. कारण जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, जोपर्यंत एसटीचं प्रमाणपत्र हातात मिळत नाही, तोपर्यंत गोरगरीब दीनदलित धनगराच्या मेंढपाळाच्या पोराचं तुम्हाला सांगतो उद्धार होणार नाही. कारण की घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आरक्षण आहे. आपण काही कोणाचं आरक्षण मागत नाही, आपण काही कोणाची घुसखोरी करीत नाही आहे. फक्त केवळ जसा पेशव्याच्या काळात आनंदीबाईचा धचा मा केला होता तसं रचड करून आपल्या समाजाच्या 70 वर्षापासून अन्याय होत आहे. वेळोवेळी ते स्वतः फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या ज्यावेळेस उच्च न्यायालय मुंबईमध्ये याचिका चालू होती त्यावेळेस त्यांनी तीन वेळेस ॲफिडेव्हिट दिलं की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज नसून तो धनगर आहे. मग आपण स्वतःच ॲफिडेव्हिट देता पण स्वतःच आपल्याला अंमलबजावणी करायला काय अडचण आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं आहे, पण ते पाणी मुरलेलं त्यांना खूप महागात पडणार आहे. कारण हा समाज भोळा बाबडा समाज आहे. 2014 मध्ये या समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवलं आणि त्यांना प्रचंड मतांनी त्यांचं सरकार आलेलं आहे. पण आता या माध्यमातून मला फडणवीस सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळात तुमचं सरकार इथं टिकणार नाही. कारण हा जनसागर उचलल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला आपल्या सर्व समाजाच्या माध्यमातून विनंती करतो की ताबडतोब तुम्ही 24 तासाच्या आत आरक्षण अंमलबजावणीचा जी.आर. काढावा. अन्यथा उद्या दीपक भाऊनी एक मीटिंग ठेवलेली आहे. दीपक भाऊ जे काही आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचा आंदोलन चालूच ठेवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा विनाकारण त्रास सर्वसामान्य माणसाला होऊ शकतो. हे जर टाळायचं असेल तर शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा. एवढं बोलतो, थांबतो. येळकोट येळकोट. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. येत कसं नाही, येत कसं नाही. दीपक भाऊ तुम संघर्ष करो, दीपक भाऊ तुम संघर्ष करो. महत्व आहे त्यांची कोणतीही आडमुठी अशी भूमिका नाही आहे. शिवाय फडणवीस फडणवीस साहेबांना 2014 मध्येच आपल्याला बारामती येथे शब्द दिला होता की पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो. मग एक कॅबिनेट नव्हे तर 100 कॅबिनेट झाल्या. त्याही शिवाय फडणवीस साहेब तर वकील आहेत, आपल्यापेक्षा तर फडणवीस साहेबांचा चांगलाच अभ्यास असणार आहे. मग हे घटनादत्त आरक्षण असतानाही धनगर आणि धनगड ही अशी भानगड करून ठेवली की त्यासाठी 75 वर्षाचा वेळ जावा लागला. आणि 75 वर्ष झाल्यानंतर आता जो सुशिक्षित माझ्यासारखा समाज आहे तो आता हुशार झाला आहे, सर्वांना समजायला लागलेला आहे. आणि फडणवीस साहेबांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचीच अंमलबजावणी करावी असा प्रश्न आम्ही निर्माण करत आहेत. त्यामध्ये वावगा असं की आमचे दीपक भाऊच्या निमित्तानं आम्हाला एक कणखर खमक्या असं नेतृत्व लाभलेलं आहे. दीपक भाऊ बोराडे जो शब्द देतील, जो आदेश देतील त्या शब्दाचा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. आता आमची भूमिका शांततेची आहे. सध्या जर तुम्ही आमचा शब्द मानला, दीपक भाऊची काय अवस्था आहेत, काय हाल चालू आहेत याच्याकडे तुम्हाला पाहायला जर ढुंकून देखील वेळ आपल्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस ज्याला आपण आतापर्यंत देवा भाऊ म्हणत होतो, त्यांनी 2014 इलेक्शनमध्ये आपल्याला आश्वासन दिलं की मी जर सत्तेमध्ये BJP सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी BJPच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून STचे प्रमाणपत्र धनगर समाजाला देऊ असं त्यांनी मान्य केल्यामुळं सर्व धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या भरभरून BJPला मतदान केलं. BJPला सत्तेमध्ये आणलं. सत्तेमध्ये आल्यानंतर पहिली कॅबिनेट आतापर्यंत देवा भाऊची झालेली नाही. त्याच्यानंतर पुन्हा
पुन्हा पंचवार्षिकचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये पण धनगर समाज भरभरून BJPला मतदान केलं. BJP सत्तेमध्ये आली आणि BJP सत्तेमध्ये आल्यानंतर यांनी जे घोंगडं पांघरून घेतलं, आपल्याला आरक्षण नको आहे, आपण ऑलरेडी आरक्षणात आहोत, परंतु फक्त त्याची अंमलबजावणी करून धनगर समाजाच्या गोरगरीब मेंढपाळांना प्रमाणपत्र इश्यू करायचं काम करायचं होतं, परंतु तेवढी सुद्धा तस्ती या सरकारनं घेतलेली नाही. आणि ज्याला आपण भाऊ करतो तोच आपला वैरी झालेला आहे. त्याच्यामुळं मी अशी सकल धनगर समाजाला विनंती करतो की आज 14-15 दिवस झाले आमचे दीपक भाऊ बोराडे सारखा एक सज्जन नेतृत्व, तरुण तडफदार नेतृत्व, ज्यांनी स्वतःच्या संसारावर पाणी फेरलं, स्वतःच्या पोलिसाच्या नोकरीचं राजीनामा देऊन समाज हिताचं पारडं उचलून आज रोजी उपाशी तापाशी आरक्षणाचं लढा लढत आहे. परंतु या सरकारनं निबरगट्ट गेंद्याच्या कातड्याच्या सरकारनं एवढं